नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। जे काही एमपीएससी ग्रुप सी ची परीक्षा झाली आता मुख्य परीक्षा, या मुख्य परीक्षेमध्ये सर्वांनी बघितलं असेल की पेपर 1 आणि पेपर 2 कशा प्रकारे गेलेला आहे। आणि आता जर बघितलं नोटिफिकेशन आलेली आयोगाची की जे काही आपण 280 प्राधिकरणाची निवड केली होती, विभागांची निवड केली होती, त्या मुलांना समजत नसेल की ते नेमकं काय आहे, ते आपल्याला ते सिलेक्शन कसं करायचंय, कशा प्रकारे आपण केलेलं आहे, इथून पुढे काय होणार आहे, त्या नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे हे समजून घेऊयात। पहा, लक्षात घ्या, हे अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं होतं की एमपीएससी ग्रुप सी जे काही क्लर्क टायपिस्ट आहे याच्यामध्ये 280 जे काही प्राधिकरण आहेत, विभाग आहेत, ते कशा प्रकारे आपण या सुरुवातीच्या पूर्व परीक्षेमध्ये फॉर्म भरते वेळेस, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरते वेळेस आपल्याला 280 प्राधिकरणांची निवड करायची होती आणि ते 280 प्राधिकरण असे दिले होते। मग 280 प्राधिकरणांची निवड केल्यानंतर आपल्याला आता जे कोणते आपण निवड केली, काही मुलांनी फॉर्म भरताना पूर्व परीक्षेमध्ये काय केलं होतं, सर्व सिलेक्ट केले नव्हते, काही मुलांनी कमी केले असतील, काही मुलांनी थोडे जास्त केले असतील, काही मुलांनी सर्व सिलेक्ट केले असतील। म्हणजे ज्या ज्या मुलांनी जेवढे प्राधिकरण सिलेक्ट केलेले आहेत त्यांची लिस्ट आपल्याला आयोगाच्या संकेतस्थळावर आलेली आहे। तेच ह्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं असेल। बघा इकडे हे नोटिफिकेशन कसं आहे, यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल आणि तुमच्या रोल नंबरच्या समोर जेवढे तुम्ही प्राधिकरण सिलेक्ट केलेले आहेत त्या सर्व प्राधिकरणांची लिस्ट आलेली आहे। म्हणजे तिथे 8.1 8.12 अशा प्रकारचं दिलेलं, म्हणजे ते तुम्ही प्राधिकरण सिलेक्ट केलेलं आहे। तुमच्या सीट नंबर जे काही पूर्व परीक्षेचा होता त्या पूर्व परीक्षेच्या सीट नंबरच्या पुढे जर बघितलं तर तुम्हाला त्या प्राधिकरणांची लिस्ट दिसेल। म्हणजे त्या नंबरवर तुमचं कळायला पाहिजे की तुम्ही कोणते कोणते प्राधिकरण सिलेक्ट केलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ ज्या मुलांनी प्राधिकरण कोणते सिलेक्ट केलेले त्यांची पूर्णतः लिस्ट आयोगाच्या संकेतस्थळावर आलेली आहे। आणि ती लिस्ट व्यवस्थित पहा, दुसरं तिसरं काही नाही तर वाटेल तुम्हाला नेमकी काय आहे नोटिफिकेशन दुसरं तिसरं काही नाही, तुम्हीच पूर्व परीक्षेला जे काही सिलेक्ट केलेले प्राधिकरण होते, ज्या मुलांनी केले नव्हते त्यांचं तिथं प्राधिकरण दिसणार नाही, ज्या मुलांनी सिलेक्ट केलेलं असेल त्यांनाच ते प्राधिकरणाची लिस्ट पूर्णपणे दिसणार आहे। ओके, आता पहा, लक्षात घ्या, मुख्य परीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाल्यानंतर काही मुलांना पेपर 2 हा अवघड गेला होता, पेपर 1 हा सोपा गेला होता। मग इथं जर बघितलं जवळपास आता मुख्य परीक्षेतून लिपिक टंकलेखन क्लर्क टायपिस्ट साठी बोलतोय आपण, क्लर्क टायपिस्ट साठी बोलतोय। क्लर्क टाइप साठी बघितलं या ठिकाणी तुम्ही जर बघितलं जागा भरपूर आहेत, जवळपास 21,000 प्लस मुलं हे टायपिस्टला घेणार आहेत। कशाला 21,000 प्लस, कशाला टायपिंगला, म्हणजे टायपिंग स्किल साठी घेणार आहेत। टायपिंग स्किल साठी एवढे जर मुलांची निवड होत असेल तर तुम्ही पहा, आता जर मुलांनी परीक्षा दिली त्याच्यामध्ये काही मुलांना पेपर 1 सोपा गेला, पेपर 2 अवघड गेला, पण इथं जर बघितलं दोघांचं मिळून या ठिकाणी पेपर 1 असेल, बघा इकडं पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांमध्ये जर बघितलं तफावत आढळते, तुम्हाला दिसेल इथं या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील। पहा इकडं, आता या ठिकाणी जर बघितलं पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये 200 मार्क होते, ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा 200 मार्क होते। 200 मार्क आणि 200 मार्क एकूण जर बघितलं दोघांचं टोटल होतं 400 मार्क। या 400 मार्क पैकी जवळपास आता कट ऑफ भरपूर क्लासवाल्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण सुद्धा ज्यावेळेस पेपर झाला त्यावेळेस आपण मुलांचं व्यवस्थितरित्या जाणून घेतलं की किती पर्यंत जाईल, मुलांनी वेगळं सांगितलं असो, पण यामध्ये जर बघितलं असेल प्रत्येक मुलांचे मेसेज प्रत्येक मुलांना कॉल करून विचारल्यानंतर असं कळालं की 200 प्लस 200 एकूण 400 मार्क आहेत। या ठिकाणी आपल्याला टायपिंग स्किलला मुलांची किती निवड करायची, जवळपास 21,000 प्लस मुलांची निवड करायची। आणि या ठिकाणी जर बघितलं तर एक्झाम देणारे पूर्ण ग्रुप सी मध्ये किती होते, पूर्ण ग्रुप सी मध्ये म्हणतोय मी, तर 90,000 मुलांनी परीक्षा जवळपास प्री क्वालिफाय झाले। ओके, यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी 90,000 पैकी काही मुलं 10,000 अब्सेंट असू शकतात, 5,000 अब्सेंट असू शकतात, ओके, 5, 7 किंवा 10च्या मध्येच असतील अब्सेंट, म्हणजे अब्सेंटी खूप कमी होती। ओके, अब्सेंटी अशी जास्त भरमसाठ नव्हती की 15-20% अब्सेंटी असेल, अब्सेंटी 15-20% नव्हती, थोडेफार प्रमाणात होती। मग इथं बघा, इथं जरी आपण पकडलं 80,000 तर 80,000 मुलांपैकी जवळपास 21,000 प्लस मुलांची निवड करायची आहे, तर या ठिकाणी कट ऑफ थोडासा लो लागणार आहे, कट ऑफ थोडासा कमी येणार आहे, पण कट ऑफ फायनल कट ऑफ वेगळा असतो, लक्षात ठेवा। आता इथं जर बघितलं फायनल कट ऑफ कोणता वेगळा आहे आणि हे वेगळा कोणता आहे, पहा लक्षात घ्या। या ठिकाणी जर बघायला गेलं तुम्ही टायपिंग स्किलला क्वालिफाय होण्यासाठी कट ऑफ वेगळा लागेल आणि फायनल कट ऑफ वेगळा लागेल, कारण इथं जर बघितलं टायपिंग स्किलला किती मुलं घ्यायची, 21,000 प्लस मुलं घ्यायचे आणि फायनल कट ऑफ मध्ये जर बघितलं 7,000 मुलं घ्यायचे, मग मुलांची संख्या कमी आहे। तर या ठिकाणी टायपिंग स्किल साठी जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं कट ऑफ किती लागेल। आता जर बघितलं टायपिंग स्किलला कट ऑफ जवळपास तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल की पेपर अवघड गेला, पेपर अवघड जरी गेला तरी मुलं भरपूर आहेत। ग्रुप बी ची मुलं सुद्धा ग्रुप सी ची परीक्षा दिलेली आहे, ती सुद्धा तुमच्या
कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ओके, ग्रुप बी चे मुलं सुद्धा तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ तीच त्यांनी सुद्धा आउट ऑफ मार्क घेतले असेल. जवळपास पहिल्या पेपरमध्ये त्यांनी जवळपास 60-70 क्वेश्चन बरोबर आणले असेल, दुसऱ्या पेपरमध्ये 50-60 क्वेश्चन बरोबर आणले असेल, म्हणजे जवळपास त्यांचे 100+ असतील ग्रुप बी देणारे एक्झाम. ओके, आता ग्रुप सी मध्ये जर बघितलं टायपिंग स्किलला यांचा कट ऑफ जर बघितलं तर माझ्या तरी अंदाजे जवळपास 125 ते 135 ते 135 या दरम्यान या टायपिंग स्किलला मुलं सिलेक्ट होतील. कशाला? टायपिंग स्किलला. पण फायनल कट ऑफ किती लागल? म्हणजे हे फक्त टायपिंग स्किलला सिलेक्ट होतील. आणि ज्यावेळेस फायनल कट ऑफ लागल, फायनल कट ऑफ हा सुद्धा जर बघितलं जास्त काही जाणार नाही, पण 150च्या आसपास राहील. 150च्या आसपास कट ऑफ कोणता राहील रे? फायनल कट ऑफ. फायनल कट ऑफ जर बघितलं, फायनल कट ऑफ म्हणजेच काय? ज्यावेळेस तुम्ही टायपिंग स्किल देताल आणि त्यावेळेस निवड होईल, त्यावेळेस 150 ते 160च्या दरम्यान तुमचा फायनल कट ऑफ असा राहू शकतो. पण इथं सगळेजण पास होतील, सगळेजण टायपिंग स्किल जातील. पण इथं जर त्यांनी 120च्या पुढे तर सगळ्यांनीच टायपिंग स्किलला लागायला पाहिजे. टायपिंग स्किल आहे याच्यामध्ये 5-10 मार्क कमी होतील, 40 सुद्धा होऊ शकतात. ओके, 45 सुद्धा होऊ शकतात. असं नाही की 120च्या पुढे सगळ्या मुलांनी टायपिंगची स्किल जी आहे ती तयारी सुरू करा 120च्या पुढच्या. आणि इथे कमी जास्त होऊ शकतं 5-10 मार्क, पण फायनल कट ऑफ हा 150 ते 160च्या दरम्यान लागू शकतो. ठीक आहे, तर मग आपण इथं आज थांबूयात. नवीन व्हिडिओ नवीन लेक्चरला आपण पुढच्या सेक्शनमध्ये भेटूयात. ठीक आहे, तर मग धन्यवाद.